हरे कृष्ण प्रभूचे हरे कृष्ण. आम्हाला इस्कॉन गौशाला उलमणीबद्दल थोडी माहिती द्या. तर पहिला इथे गोशाळा कुठून स्टार्ट झाली तर 2009 मध्ये इथे जागा खरेदी केली. त्याच्यानंतर 2012 मध्ये हे बोठा, ती बिल्डिंग, मंदिर वगैरे सगळं तयार झालं. त्याच्यानंतर 2017 मध्ये इथे सर्व गायी आल्या मंदिरमधून बेळगावच्या. मग अशी ही गौशाला तयार झाली. आणि आपल्याला हे मी बघतो गौशालामध्ये गाया भरपूर येतात. मग तुम्ही याला सांभाळता कसं, म्हणजे डिसीज वगैरे झाली तर कसं तुम्ही चेक करता? हां. तर पहिला मी नवीन होतो तेव्हा आम्हाला तेवढं काही समजत नव्हती गाय आजारी, म्हणजे ती लास्ट स्टेजला थोडं आल्यावरती समजत होती की ती आजारी आहे किंवा काय आहे. पण बेळगावमध्ये ॲडिसन नावाची कंपनी आहे. त्या ॲपमधून आम्हाला थोडक्यात माहिती पण मिळत होती, म्हणजे त्याचा स्कॅन करून घेतला आम्ही सगळा चेहरा गायींचा प्रत्येकी. मग तिथून आम्हाला ते आजारी आहे की काय, अजून काय प्रॉब्लेम, की पायांचा काय प्रॉब्लेम झाला आहे, तर त्यातून आम्हाला माहिती मिळत होती. आणि परत आणि काय सांगू शकता तुम्ही ॲडिसा ॲपबद्दल? हां. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ॲडिसा ॲप आहे ना, हा सर्व गाया बैलाची ना पूर्ण माहिती करून ठेवण्यासाठी हा ॲप सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. तर त्याची एक आम्हाला भरपूर सहायता होते या ॲपची. आणि औषध उपचार काय करायचं वगैरे आम्ही त्यातूनच सर्व काही समजतं. गाईचं काय प्रॉब्लेम झाला त्यावरून आम्ही सर्व करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यांची सर्व माहिती त्या ॲपमध्ये पूर्ण सगळं अपडेट करून ठेवायला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटते मला.